हॅलो सर्वांना. आपल्या NPTEL ऑनलाईन नोंदणी कोर्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कम्प्युटर ग्राफिक्समध्ये स्वागत आहे. मी राजाराम लक्काराजू, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग, IIT खरगपूरचा आहे. या कोर्समध्ये आपण ड्रॉइंग च्या तांत्रिक पद्धतीबद्दल शिकू आणि कलात्मक ड्रॉइंगशी तुलना देखील करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या व्याख्यानामध्ये आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा परिचय पूर्ण करणार आहोत. इंजिनिअरिंग ड्रॉइंग इंजिनिअरसाठी आवश्यक कंपोनंट आहे. आपल्याकडे जे काही आहे ते सर्व ड्रॉइंग्स आणि रेखाटनांद्वारे आपण व्यक्त करत आहात, आणि यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगद्वारे डिझाइन, निर्माण तंत्र आणि अनेक गोष्टी यासारख्या अनेक इंजिनिअरिंग बाबींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, जर आपण एरोस्पेस इंजिनिअरिंग कडे पाहत असाल तर गॅस टर्बाइन ब्लेड आणि विमानांचे पंख असतील अनेक घटक मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे आवश्यक आहे, आणि त्या पुनरावृत्ती केलेल्या पॅटर्नसाठी एखाद्याला पुढील उद्देशाची आवश्यकता असते. इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे योग्य ड्रॉइंग काढण्यास मदत करते आणि ते उत्पादन लाईनवर सादर केले जाईल. त्याचप्रमाणे केमिकल इंजिनिअरिंगसाठी बरीच उष्णता आणि वस्तुमान हस्तांतरण उपकरणे असतील आणि ती योग्य प्रकारे पुनरुत्पादित करावी लागेल. प्रत्येक डिझाइनमध्ये नेहमीच टॉलरन्सेस असते, परंतु या इंजिनिअरिंग ड्रॉइंगद्वारे कमी केले जाईल. जे उत्पादन व्यक्तींना पुरवले जात आहे. त्याचप्रमाणे सिव्हिल आणि आर्किटेक्चरल इंजिनिअरिंगसाठी इमारतींचे पॅटर्न तयार करणे आवश्यक आहे, आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी देखील अशा प्रकारच्या ड्रॉइंग मिळविण्यात इंजिनिअरिंग ड्रॉइंग मदत करतात. आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विज्ञान इंजिनिअरिंग ड्रॉइंग बऱ्याच चिप्स प्रतिरोधक खूप आवश्यक आहे. एकात्मिक सर्किटचा उद्योगांमध्ये योग्य प्रकारे वापर करावा लागेल. त्यासाठी कल्पना दर्शविण्याची ड्रॉइंग काढण्यासाठीची काळजीपूर्वक पद्धत आवश्यक आहे, आणि आपला कोर्स अशा टेक्निकल इंजिनिअरसाठी आहे ज्यांना त्यांच्या कल्पना दर्शविण्याची कला शिकायची आहे. या विषयात आपल्याला विविध मेकॅनिकल भाग, कर्व्ह लाईन कशा ड्रॉ करायच्या याविषयी शिकणार आहोत, आणि दिलेल्या मार्गदर्शनानुसार ओर्नोग्राफिक पॉइंट्स, प्लेन्स, प्रोजेक्शन्स, तत्त्व आणि सहाय्यक दृश्ये आपण याकडे पाहण्याचा प्रयत्न करू. विभागीय दृश्ये, ओळी, प्लेन्स आणि घनांचे इंटरसेक्शन, आणि आपण पृष्ठभागांचा विकास देखील, आणि काही ड्रॉइंग पद्धती आणि डायमेन्शन कसे द्यायचे हे पाहण्याचा प्रयत्न करू. फिट्स आणि टॉलरन्सेस हे कसे दर्शवायचे, आणि हे कम्प्युटर ग्राफिक्स काढण्यासाठी कम्प्युटरचा वापर कसा करायचा, आणि जर आपण असेंब्लीच्या संदर्भात आणि डिझाइन सरावाच्या बाबतीत थोडे कौशल्य असेल तर आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग कव्हर करू, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक ड्रॉइंगचे तंत्र आणि मानक सराव शिकता येईल. लेक्चर्सच्या शेवटी मल्टीव्ह्यू ऑर्थोग्राफिक मधील मेकॅनिकल घटक दर्शवणारे वर्किंग असेंब्ली ड्रॉइंग कोणीही वाचण्यास सक्षम असेल. कॉन्सेप्च्युअल डिझाइन स्केच तयार करा आणि असेंब्ली ड्रॉइंग देखील तयार करा. टेक्निकल ड्रॉइंग कौशल्ये शिकण्यासाठी आणि संगणकांचा वापर करण्यासाठी हे मिशन आहे. उदाहरणार्थ, ड्रॉइंग दर्शविण्यासाठी सॉलिडवर्क सॉफ्टवेअर. या कोर्समध्ये आपण एकूण 12 मॉड्यूल्स समाविष्ट करतो. 1. इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा परिचय. 2. कोनिक घटक कसे समजून घ्यावे आणि ते कसे दर्शवावे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन वरील मॉड्यूल. सेक्शन्स आणि सेक्शनल दृश्य स्वतंत्र मॉड्यूल. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन कसे प्रदर्शित करावे, आणि कम्प्युटर ग्राफिक्सच्या विहंगावलोकनावर 4 मॉड्यूल्स. संगणक ग्राफिक्सबद्दल जाणून घेणे आणि संगणक सॉफ्टवेअर वापरून ड्रॉइंग करणे, आणि विशिष्ट समस्या
निवडणे आणि डिझाइन प्रकल्प करणे यावरील 2 मॉड्यूल्स एन डी भट्ट आणि इतर यांचे इंजिनिअरिंग ड्रॉइंग DM कुलकर्णी आणि इतरांचे ऑटोकॅड सह इंजिनिअरिंग ग्राफिक्स या मानक पाठ्यपुस्तकाचे आपण अनुसरण केले. असेंबल टू सी प्रेसचे सॉलिडवर्क्सचा परिचय ही मानक पाठ्यपुस्तके आहेत ज्याचा उपयोग आणि त्यापेक्षा आपण अनेक ऑनलाईन संसाधने वापरली आहेत जी विस्तृतपणे कव्हर करतात जिथे आपण हे संदर्भ आणि साहित्य वापरले आहे. आपण यामध्ये योग्य दर्शविले आहे आणि त्यातील काही देखील मान्य केले आहे. इंजिनिअरिंग पद्धती गेल्या काही शतकापासून कव्हर केल्या आहेत, योग्य प्रकारे आपण मान्य केले आहे. आणि जर ऋणनिर्देश च्या बाबतीत काही वगळले गेले असेल तर कृपया आम्हाला माफ करा. पहिल्या मॉड्यूलमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा परिचय आहे ज्यामध्ये आपल्याला ड्रॉइंग साहित्याविषयी माहिती समजते, लेटरिंग आणि कोणत्या प्रकारचे पेपर्स लेआउट इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी कसे वापरायचे आणि भौमितिक वक्र परिमाण आणि टॉलरन्सेस दर्शविणे हे आपण कव्हर करू. कलात्मक मार्गाने आपण स्केच ड्रॉ करतो. उदाहरणार्थ येथे मी तुम्हाला एक रॉकेट दाखवणार आहे जो कलाकाराने काढलेला आहे. त्या रॉकेटमधून एक्झॉस्ट गॅस बाहेर पडणार असेल आणि ते न्यूटन नियमामुळे मोमेंटम देत आहे कारण रॉकेट वरच्या दिशेने उडते. येथे रॉकेट आकार आर्बिट्ररी आहे. ही कार्यक्षम डिझाइन असू शकते किंवा नाही हे आपल्याला माहित नाही, परंतु इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये अशा प्रकारच्या डिझाइन पद्धतींचा समावेश आहे जे कमीतकमी वायुगतिकीय डिझाइनच्या दृष्टीने कार्यक्षम डिझाइन आहेत. स्थिरता, संरचनात्मक बल आणि कोणत्याही गोष्टीची रचना करण्यासाठी अनेक मांडणी आपण न्यूटन मेकॅनिक्स सारखी पहिली तत्त्वे आपण वापरतो आणि तेथून आपण ऑब्जेक्टचा आकार क्रॉस सेक्शनल क्षेत्रे दर्शवतो जे ताण आणि शक्तींना रोखू शकतात आणि तिथून वास्तववादी मांडणी ड्रॉ करायचा प्रयत्न करा. तेथून आपण निर्मित रेषा आणि निर्मित रेषा त्या प्रकारच्या गोष्टी प्रस्तुत करतो आणि इंजिनिअरिंग डिझाइनसाठी पुनरावृत्ती खूप आवश्यक आहे. उदाहरणार्थ रॉकेटकडे पाहण्याचा इंजिनिअरिंग मार्ग ड्रॉइंग दर्शविणाऱ्या कलात्मक मार्गापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. येथे एक साधा रॉकेट आहे. प्रदर्शनी आकार कदाचित विंग आणि येथे बरेच भाग आहेत. या रॉकेटची रचना करण्यासाठी एकात्मिक घटक आणि अनेक घटकांचा सहभाग असेल. या रॉकेटची विभागीय दृश्ये देखील महत्त्वाची आहेत. त्यापैकी काहींना थ्रस्टर्स आहेत, त्यापैकी काहींना भागाचा आधार असतो, काहींना कोर असतात, काही कोनाच्या आकाराचे असतात आणि अशाच काही गोष्टी. अगदी कट सेक्शनमध्ये अनेक भारतीय ही उपकरणे वापरत आहेत. या सर्व गोष्टी दर्शविल्या आणि पुनरुत्पादन केल्या पाहिजे. जर एखाद्याला रॉकेटची पुनर्बांधणी करायची असेल तर कलात्मक मार्ग नेहमी छान आणि सोपा असावा. इंजिनिअरिंग मार्गात अतिशय गुंतागुंतीची ड्रॉइंग गुंतलेली आहेत आणि प्रत्येक कंपोनंट नेमके काय करत आहे आणि त्याची परिमाणे काय आहेत आणि कट विभागीय कसा दिसतो हे समजून घेणे आवश्यक आहे. येथे उदाहरणार्थ इंजिनिअरिंग मार्गाने एरोज निंबस सारख्या गोष्टी परिणाम दर्शविणाऱ्या काही ओळी आहेत आणि यासारखी काही शीर्षके घटक विभागीय दृश्ये ज्यांनी बनवले की त्यातील प्रमुख घटक काय आहेत आणि अशाच काही गोष्टींचा नेहमी उल्लेख केला जातो आणि आपले इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे वस्तू ड्रॉइंगच्या या मूलभूत योजनेबद्दल जाणून घेणे आणि ड्रॉइंग दर्शविणे म्हणजे उत्पादनाच्या सर्व टप्प्यांचे वर्णन करणे ज्यामध्ये ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये मूलभूत कल्पना व्यक्त करणे समाविष्ट आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि पुढील डिझाइन व्यापकपणे ओळखली जाते. सध्याचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना तयार करतो टेक्निकल ड्रॉइंग कौशल्य आणि संगणक ग्राफिक्समध्ये सामील असलेल्या मूलभूत संकल्पना शिकण्यासाठी. उदाहरणार्थ चला आपण स्पेस स्टेशन निवडूया.
समुद्रसपाटीपासून 100 किलोमीटर उंचीवर असलेल्या स्पेस स्टेशनची वास्तविक इमेज. यात सौर पॅनेल, थ्रस्टर आणि इतर बऱ्याच गोष्टी यासारखे अनेक घटक आहेत. जर आपण त्याकडे एबस्ट्रॅक्ट सेन्सने पाहत असाल तर त्यामध्ये मिनी भागाची असेंब्ली असते. उदाहरणार्थ स्कायलॅब 1950 हे 1916 चे प्रसिद्ध स्पेस स्टेशन. यामध्ये बरेच सौर पॅनेल, गायरोस्कोप्स आणि साहित्य आहेत. उदाहरणार्थ यात कदाचित सामग्री, संरक्षित झोपण्याचा विभाग, प्रभाग खोल्या, कचरा कप्पा, एअरलॉक मॉड्यूल्स समाविष्ट असतील. एकाधिक ॲडॉप्टर्स, आदेश आणि सर्व्हिस मॉड्यूल, टेलिस्कोप युनिट्स आणि कार्यशाळा युनिट्स. प्रत्येक कंपोनंट प्रत्येकास ते काळजीपूर्वक ड्रॉ करावे लागेल, जे काही प्रॅक्टिसचे पालन करते. आणि फॅब्रिकेशन युनिट किंवा मॅन्युफॅक्चरिंग व्यक्तींना ड्रॉइंगच्या आधारे पुरवले जाणारे परिमाण प्रत्येक कंपोनंट तयार करण्याच्या स्थितीत असेल. आणि त्यांना माहित आहे की कोणत्या घटकास असेंबल करावे लागते. विशेषतः इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये 10 लाख वैयक्तिक कंपोनंट समाविष्ट असू शकतात. उदाहरणार्थ या स्कायलॅब प्रयोगासाठी स्पेस स्टेशन जे काही बांधले गेले आहे त्यामध्ये जवळपास लाख कंपोनंट्स आहेत. कोणत्याही माणसाने हे लक्षात ठेवणे सोपे नाही की कोणत्या कंपोनंट्सने कोठे जायचे आहे, आणि म्हणून हा घटक देखील एका व्यक्तीने किंवा एक युनिटद्वारे बनवलेला नाही. हे वितरित केले जाईल. ही ड्रॉइंग्ज विविध उत्पादन युनिट्समध्ये वितरित केली जातील आणि वैयक्तिक घटक तयार केले जातील, जेणेकरून या उद्योगांमध्ये सिंक्रोनायझेशन समस्या नेहमीच असतील आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगद्वारे संवाद साधला जाईल. उदाहरणार्थ लेफ्ट हँड साइडला आपण अशा प्रकारच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग दर्शवित आहोत जिथे हे सर्व वैयक्तिक कंपोनंट्स दर्शविले जाते आणि यात बरेच स्वतंत्रपणे सब ड्रॉइंग शीट्स, थ्रस्टर्स, जायरोस्कोप, कंपार्टमेंटल स्पेस आहेत. अगदी नट आणि बोल्ट या उद्योगांना स्वतंत्रपणे पुरवले गेले आणि त्या ड्रॉइंगवर आधारित ते पॅटर्न पुन्हा सांगतात आणि कॉन्फिगरेशनचे पुनरुत्पादन करतात. उदाहरणार्थ जर आपण विंड फार्म घेत असाल ज्यामध्ये पवनचक्की ब्लेड आणि पोस्ट, मॅसिव्ह पोस्ट असते जी कदाचित 50 मीटर उंची असू शकते. या पवन टर्बाइन ब्लेडचा सुमारे 20 मीटर व्यास आणि विंड फार्ममध्ये अनेक पवनचक्की असतात. आणि प्रत्येक आपण टर्बाइन दर्शविले आणि उत्पादित केले पाहिजे असे मानले जाते. जोपर्यंत या पवनचक्की ब्लेड्स पोस्टसाठी ड्रॉइंग शीट नसेल आणि परिमाण टॉलरन्सेस स्पष्टपणे नमूद केली जाते आणि उत्पादनासाठी वापरली जाणारी सामग्री देखील वापरली जाते, अशा प्रकारच्या वारंवार नमुन्यांचे पुनरुत्पादन करणे कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी सोपे नसू शकते, ज्यामध्ये खूप गुंतागुंतीचे तपशील आहेत. अगदी टर्बाइन्ससाठीही, जसे की जनरेटर, विंड व्हॅन्स, लो गती शाफ्ट्स, नसेल टॉवर्स या मेकॅनिझम, गिअरबॉक्स आणि अनेक युनिट्स. प्रत्येक युनिटला योग्य प्रकारे एकत्र करावे लागेल आणि आपल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग कोर्समध्ये आपल्याला या असेंब्ली गोष्टी कशा करायच्या आणि कोर्सच्या मूलभूत ड्रॉइंग्स कसे करावे हे शिकवले जाते. कोर्सच्या शेवटी आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग समजून घेण्याच्या स्थितीत असाल. मी आधी सांगितल्याप्रमाणे परिमाण, टॉलरन्सेस, बॉक्स आणि विभागीय दृश्ये हे फक्त मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठीच नाही तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आणि कन्स्ट्रक्शन ड्रॉइंग येथे महत्त्वाची भूमिका बजावते. येथे लेफ्ट हँड साइडला मुंबईपासून बांद्रा वरळी सीलिंग सारखे एक साधे उदाहरण दर्शविले गेले आहे. त्यात एक लांब ब्रिज आहे आणि बरेच तुळक आणि स्तंभ आहेत आणि उजवीकडील प्लॉटवर बांद्रा वरळी मधील अंतराचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. ते जवळपास 4.7 किलोमीटर आहे आणि असे काहीतरी जेथे हे सस्पेन्शन्स तयार करावे लागेल, जिथे पायलोन तयार करावे लागतील. हा ब्रिज कसा बनवायचा हे मार्ग योजनाबद्ध पद्धतीने बनवला पाहिजे. हा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा एक भाग आहे.
ही एक गुंतागुंतीची गोष्ट आहे. मध्यभागी दर्शविलेले बरेच आतील तपशील असूनही त्यात मोठ्या प्रमाणात आकारमान स्तंभ, ते स्तंभस्थान आणि अनेक गोष्टी आहेत. या कोर्स दरम्यान विद्यार्थी उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या समजून घेणारी इंजिनीअरिंग ड्रॉइंगचा संगणकांचा वापर करून रचना कशी करावी ही कौशल्ये विकसित करतील आणि टेक्निकल ड्रॉइंगचे दृश्य पैलू असलेले 3D ऑब्जेक्ट्स कला विकसित करणे ही आपल्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहे. धन्यवाद.